राजेश क्षीरसागर साहेब, आपण आपले व्हिडिओज का बाहेर पडतात? या जिल्ह्यातले महायुती 10-0 असो, आमचा पराभव झालाय. लोकशाहीमध्ये विजय पराजय चालत राहतो. कायमचं ताम्रपट कोणीही घेऊन आलेलं नाही, हे देखील आपण लक्षात घ्यावं. ह्याच आमच्या नेते मंडळींच्याकडे 20-25 वर्षापूर्वी स्कूल बोर्डमध्ये तरी मला घ्या, अंकुश ग्रुपच्या माध्यमातून आपण काम करायचा आपण येत होता. पण आपल्याला मिळाली सार्वजनिक प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली, पण मिळालेल्या संधीतनं आपण वागत असलेल्या विकृती जर समाज माध्यमामध्ये येतात त्यावेळी पहिला आपण त्याला दोषी असतो. याचं आत्मपरीक्षण तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियाने आणि तुमच्या मुलांनी पहिला करावं. आरशात बघावं. जयप्रभा स्टुडिओचा व्यवहार असेल, कावळा नाक्याच्या गेस्ट हाऊसचा व्हिडिओ असेल, शेजाऱ्याला मारहाणीचा व्हिडिओ असेल, डॉक्टरला मारहाणीचा व्हिडिओ असेल, शासकीय अधिकाऱ्यांच्याकडनं गोळा केलेल्या पैशाच्या बातम्या असतील, हे कशातनं आलं? ह्याच्या पाठीमागं काँग्रेस पक्ष, विरोधी पक्ष, विरोधी नेत्यांचा संबंधच काय? हे व्हिडिओ काय आहेत एकदा काढा आणि त्या व्हिडिओच्या बाबतीत ते ट्रेस द थर्ड पार्टी एजन्सी नेमा. तुमचीच सत्ता आहे. देशभर राज्यभर गल्लीभर तुम्हीच सत्तेत आहात. तुम्ही लोकांच्या प्रती चांगलं काम करणं तुमची जबाबदारीच आहे. लोकसेवक हा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली येतो, याचं भान राखा. त्या संदर्भात आमचे मित्र सुनील मोदी साहेब बोलतीलच. व्हिडिओ व्हायरल होणार, त्याच्या पाठीमागे तुमच्या घरातला ऑफिसमधला व्हिडिओ आहे. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी दिसायला लागलाय. ती व्यक्ती आपल्याशी बोलते, तुम्ही स्वतः सांगायला बोला व्यवहार काय झाला, तुम्ही 2% का दिले त्यांना, 1%च द्यायला पाहिजे होते. तुमच्या अवतीभोवती असणारे राहुल प्रशांत हे तुमचे त्यातला तो एक ओएसडी आहे. या अखंड जिल्हा शहर राज्य जाणतं. एवढं कोण बालिश नाही आहे साहेब. आणि मग तुम्हीच म्हणता त्यांना 2% का दिला, 1% दिला असता ठीक होता, मग दिलेले पैसे परत न्या. तुम्हाला देत नव्हतं काम तरी मी मिळवून दिलंय, मी इथला मालक आहे. हे काय चाललंय? मग ह्याच्यावर विरोधी पक्ष म्हणा आम्ही आवाज उठवणार ना. तो व्हिडिओ जरी आम्हाला कुठल्या माध्यमातून आला असेल त्याचा आता पाठपुरावा करणार. आणि विरोधी पक्षाचं कामच आहे लोकशाहीमध्ये की भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणे, भ्रष्टाचार उघड पाडणे आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला जाहीर चौकामध्ये उघड पाडणे. ह्यो सार्वजनिक जीवनातला लोकांच्या टॅक्समधला पैसा आहे. ना तुमच्या घरातला आहे, ना माझ्या घरातला आहे, ना कुठल्याही नेते मंडळींच्या घरातला आहे. एक आणि एक पैशाचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. त्याच्या संदर्भातला कायदेशीर पूर्तता होईलच. आणि आम्ही काल बंटी साहेबांना प्रश्न कोणी विचारला, ह्याच काँग्रेस कमिटीमध्ये काल आमचं SIR पुनर्गठनच्या बाबतीतला